चला राघव, आता तू म्हणून तिकडे बस. बस इकडे बस. अहो अरे बस इकडे, मोकळी जागा आहे, बस ना. नाही मी कशाला. अरे बस रे. आता बायकोच्या बाजूला बसायला घाबरतोस का तू? बस 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 चल बस बस. आय शाबास. याची घे, ये इकडे. बाळाच्या होणाऱ्या आई बाबांना माझ्याकडून ही छोटीशी भेट घ्या. घ्या. अभिनंदन दोघांचंही. अभिनंदन. वा 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 वा. शाबास. काय उत्साही, काय आणलंय की नाही द्यायला? तीच वायफळ बडबड आणलंय. मी आणणार नाही का माझ्या नातवासाठी? काही आपलं टशन दाखवत राहतात. हे बघा, हे आणलेलं आहे माझ्या होणाऱ्या नातवासाठी. मी ही सोन्याची चेन आणली. हे पकडा. तीच बडबड करत राहतात. आनंदी, माझा नातू झाला ना की त्याच्या गळ्यात ही चेन घालायची. घे घे, बघ बघ बघ. आणि समजा नाच झाली तर तिच्या गळ्यात घालणार नाही आहेत का? असे कसे बोलतात हे? जेवण करतोय ना आपण, भांडता काय तुम्ही? वेळ आहे का भांडायची? मी शांत आहे. काय चाललंय? आणि आई तू मला सांग, नात होऊ दे नाही तर नातू होऊ दे, हे जे रडणं आहे ते कमी असणार आहे का? बघ किती रडतोय तो. काय झालं? बघू बघू, थांबा मी आले. हा याला बघू. काय झालं? काय झालं? ओ चला आज चला. नंदू ये जरा. हा द्या. दे दे, नाहीतर काय होईल माहितीये, सोन्याचं आहे ना. आनंदी, हे तुझ्यासाठी आणलंय मी. माझे ह्याची काय गरज होती बरं? काय गरज होती म्हणजे? तू इतकं मोठं गिफ्ट मला देतेस, मग माझ्याकडून तुला गिफ्ट मिळणार नाही? अगं किती छान कानातली आहेत बघ, घालून तर बघ ना. नाही, तुला आता घालायचं नसेल हरकत नाही, नंतर घाल. घालेल ती. असं कसं? क्या प्रेमाने आणलंय तुम्ही? आजच्या दिवशी हे कानातले घालायलाच हवं. सावकाश क. छान आहेत बघा. बाई किती छान दिसतात बघ, आणि ह्या साडीवर अगदी खुलून दिसतात. बघ चिंगे बघ. ओ ओ ओ आपण दूध पिऊया, दूध पिऊया. हा हे घे हे घे हे घे हे घे. हो, मला ना काही सुचतच नाहीये नंदू. मला ना आजकाल काय होतं माहितीये, रात्री झोपेत मला असं वाटतं की हा रडतोय आणि हा खूप लांब आहे माझ्यापासून, आणि मी घाबरून उठते आणि मग बघते तर हा मस्त शांत झोपलेला असतो. मला मला वेड लागतंय खरे नंदू. वर्षा, हे बघ, तू आधी शांत हो. तुझ्या मुलाची तुला काळजी वाटणं साहजिकच आहे. हो ना, पण मग तू पण नवीन बाबा आहेस, हो की नाही? मग तुला कसं जमतं रे सगळं? तो जरासा रडला तरी तुला लगेच रात्री जाग येते. तू त्याला घेतलंस की तो शांत बसतो, कसं काय? अगं असं कसं म्हणतेस तू? आणि असं असतं तर तो केव्हाचा शांत झाला असता. पण मी आता त्याला एवढा शांत करण्याचा प्रयत्न करतोय, तरी शांत होतोय का तो? नाही ना. मग हो का? मग मग घेऊन बघ एकदा. थांब थांब थांब, घे. बघ पितोय का? बघितलंस, झाला तुझ्याकडे शांत. मला नाही जमत त्याला सांभाळायला. अगं हे बाई, तू का रडायला लागलीस? हे बघ, तू रडायला लागल्यामुळे हाही रडायला लागला. आई शांत हो, शांत. आई काही नाही, आई आहे ना, गंमत करते. तू रडू नकोस. हा हा. अगं तू शांत हो गं. आता मला काय करायचं तेच कळत नाही. आई शांत. हे घे हे घे हे घे हे घे. आनंदी स्माइल स्माइल. आता तू जा ना, तू जा. काय मी कशाला? अरे काढले फोटो. जा रे, जा जा जा. आता दोघं एकमेकांकडे प्रेमाने बघा. चित्र बाहेर घेऊन येतोयस का आता? झालं ना, फोटो झाले आता. अरे झालं कसलं? हे धनुष्यबाण आहे, ते घ्या आधी. घे. हे राहिलंच नाही का? आता धनुष्यबाण मारतात. बाहेर ये, इकडे या. हे बघ, आता
धनुष्यबाण तिच्या हातात दे. हा आणि आता दोघांनी एकाच ठिकाणी बघा ना. हा तू कुठे बघते? हा आईकडे. किती छान किती छान. हा, आता बाण मारताना. हा हा. धनुष्यबाण मारताना हा. एकमेकांकडे बघा पहिले पटकन. राघव जरा आणि नीट चेहरा ठेव. बाण तुझ्या काळजात घुसतोय असं वाटतंय. आणि ते बाळाची पापी घेतानाचा फोटो पण काढ ना. पुरे आता नाही 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 नाही, असं नाही. तुम्ही आज काही बोलायचंच नाहीये. असं कसं? अरे बाळ बाहेर आल्यानंतर बघेल ना आजीने त्याची किती हौसमौस केली आहे. बघेल बघेल आणि त्याला हेही कळेल की म्हातारीनं आपल्या आई बापाला किती त्रास दिलाय ते फोटो काढताना. कसला त्रास दिला मी? अरे होणारच ना होणारच. सारखं आपल्या नातू नातू करताय. अहो पहिली बेटी म्हणजे धनाची पेटी असते. गप्पा बसा. पहिली बेटी बिटी काही नाही, पहिला बेटा म्हणजे मानाचा फेटा. ऐका ऐका, अरे दोघं जण जरा शांत व्हा रे, जरा शांत व्हा. किती भांडताय तुम्ही. आपल्याला पुढची तयारी करायची. चला लवकर ते करूया आपण. आता सेल्फी चालू झाले. फोन आला दिसतोय अरे ना. बाई, मला दिसला नाही फोन. इंदू मावशींचा फोन आहे. हॅलो. हा मावशी. हे कार्यक्रम सुरूच आहे. या या या. इंदू मावशी खाली आल्यात, वर येतील आता. अरे देवा, आणि त्यांचा नातू इथे रडत बसलाय. पण काय ना, आजीने घेतलं ना की तो शांत बसेल बघा. आजीला ओढ असतेच ना नातवाची. तर यांना सहन केलं तर त्यांना सहन करायचं. दुसरं काय? आई पुरे आता पुरे आता चला. आता तिलाही बसू द्या. आता या काढतात. सावकाश सावकाश. झोपला बाई एकदाचा शांतपणे हा. बरं नंदू, आता हा 2-3 तास तरी कदाचित उठणार नाही. चल आपण बाहेर जाऊन बघू काय चाललंय ते. बाळ बाळ बाळ, अरे माझं बाळ. आई हळू हळू काय? अरे माझं बाळ. आई 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 ऐका ना आई. आई 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 आत्ताच झोपवलं होतं त्याला. मी परत. मग काय झालं? आजी आहे मी त्याची आजी. त्याला कळायला हवं ना आपली आजी कोण. बाहेर कार्यक्रम सुरू आहे ना, त्यांना म्हटलं मी आधी माझ्या नातवाला बघून येते, तुमच्या येणाऱ्या नातवाला नंतर बघेन. त्याला कळलं पाहिजे सख्खी आजी कोण आहे त्याची. बाळा तू येणार ना आपल्या घरी. काय करायचं आता नंदू. आत्ता झोपवलं होतं त्याला मुश्किलीने, आता परत रडायला लागला. तेव्हा किती. म्हणून म्हणते घरी या. आईपासून वेगळं राहून संसार करणं खायची गोष्ट नाही. अरे बाळच आहे ते, त्रास देणारच. त्याचा त्रास करून चालणार नाही. दोघांपैकी कोणीतरी एकानं सतत त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे. कळलं? आता मला सांग, ऑफिस मध्ये जाणार आहेस तर कोण सांभाळणार याला, कुठे ठेवणार आहे त्याला? हा आई, आम्ही पण तोच विचार करतोय. त्यात काय विचार करायचा. हक्काचं घर आहे त्याचं, घेऊन या तिकडे. आता इकडे पण नातू येतोय. काय ग, तुझ्या बाहेरची माणसं कोणाकोणाला सांभाळणार आहेत? वर्षा ये आता. आले आले. आई तुम्हाला सांभाळायचं ना तुमच्या नातवाला. बघा जरा वेळ, दादा हाक मारतोय, आम्ही बघून येतो काय. हो हो या या. चल नंदू. अरे 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 नको रडू रे बाळा, नको रडू. अरे झोपायचंय का तुला? अरे माझं बाबू झोपायचंय. झोपा. बरं आनंदी, तुला काय खावंसं वाटतंय? सकाळी केलेली भाकरी आणि पिठलं. अच्छा, म्हणजे तुला पिठलं भाकरी खावंसं वाटतंय का? म्हणजे बाळाला गावाची ओढ आहे. तुम्ही किती त्याच्यावर हक्क सांगा, पण बाळ आबांवरती गेलंय. ते गावाला जाणार आणि आबांबरोबर शेती करणार बघा. चल सुरुवात कर बघू. थांबा. अरे थांबा थांबा थांबा. काय झालं? काय मेन कार्यक्रम राहिलाच ना. नाही का पेढा की बर्फी नाही का उघडायचं ते. तुम्ही होतात ना. राघव आनंदी एक वाटी उचला, म्हणजे ठरेल पेढा का बर्फी. नाही नाही काका, तिकडची तिकडची. हो काका तिकडची. अरे वा, सुरू झाला वाटतं कार्यक्रम. चला चला लवकर तोंड गोड करा माझं लवकर. बघा. उचला. अरे बाई पेढा.
म्हणजे माझ्याकडे नातू येणार. अगं ते बाबा तुम्हा सगळ्यांना वाटत होतं ना, काय वाटत होतं की माझ्याकडे इगे तुझा भाऊ येणार आहे. तुम्हाला वाटत होतं की मला नात होणार मला बोलत होतात ना मारे. बघा माझ्या नातवाने शुभ संकेत दिलेला आहे की तो माझ्या घरी येणार आहे माझ्याकडे खेळायला. ग बाई आनंदी केवढा आनंद देतेस ग बाळा तू. आई आई नाही मी तिचे नाही लाड करत आहे, माझ्या नातवाचे लाड करते. उगाच आई आई करू नको. तिच्या जेवणाची वेळ झालीये, वेळेत तिने जेवलं पाहिजे की नाही? अगं बाई हे चुकलं माझं तसं सहसा चुकत नाही, हे चुकलं. जेव बाळा जेव. कसं झालंय? छान झालंय. शाबास. अरे माझे बाबा माझ्या नातवाला अगं आई अगं पैसे कसं लहान आहे त्याला काय कळणार आहे पैशातलं. असू दे रे, मी माझ्या नातवाचे लाड कसे करू रे. तुम्ही त्याला घरी घेऊनच येत नाही. अगं तुझ्या आईला अजून नातू जन्माला आला नाही तरी पण त्याचे केवढे लाड करते बघ. खरं सांगते माझ्या नातवाची मला सारखी आठवण येते ग. तो काय करत असेल, रडत असेल का, त्रास देत असेल का, भूक लागली काही त्याला. सतत मला त्याची काळजी वाटते ग. नको ना बाई असं हट्ट करूस. झालं गेलं सगळं विसरून जा आणि माझ्या नातवाला घरी घेऊन या. मी तुला कसलाच त्रास देणार नाही ग, पण माझ्या नातवाला घरी घेऊन या ग. माझ्या बाळाला घरी घेऊन या. आई अहो या दिवसाची इतकी वाट पाहिली आपण, अजून 2 महिने थांबायला काहीच हरकत नाहीये. माझी फक्त एवढीच इच्छा आहे की बाळ आणि आई दोघांनी सुखरूप राहू दे. खरं सांगू का, मला प्रत्येक महिन्याचा आनंद घ्यायचा, अनुभव घ्यायचा. आता हा ठरवेल त्याला कधी यायचंय ते. हा म्हणजे मुलगा होणार असंच तुला वाटतंय का? नाही नाही नाही, ते मी तुम्हाला मगाशीच म्हणाले ना, मुलगा की मुलगी ह्या गोष्टीमुळे मला काही फरक पडत नाही. पेढा निघाला ना तर ते सगळे मुलगा पेढा हे बोलत होते, माझ्या डोक्यात पण तेच बसलो म्हणून बोलले चुकून. आपलं चुकतंय का काही? आपण घरी परत जायला हवं का? नाही म्हणजे बघ ना, आईला किती वाईट वाटत होतं. तिला सुद्धा तिच्या नातवाबरोबर खेळायचंय, त्याच्यासोबत राहायचंय. नंदू काय आहे ना, आता आपण घरी परत जावं त्यांच्या, म्हणून त्या हे सगळं बोलतायत. उद्या आपण घरी गेलो ना की पुन्हा तेच होणार आहे, ये रे माझ्या मागल्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता आपलं बाळ खूप लहान आहे. मला त्याच्या समोर नसते वाद नकोय. आणि तसंही काय, माझी आई म्हणत होती की बाळाला घेऊन घरी या म्हणून, पण ही नाही जायचं म्हणते. हे बघ वर्षा, त्या घरात तुला त्रास होत होता म्हणून तू इथे येऊन राहिलीस, सगळं मान्य आहे. पण आता एका आजीला तिच्या नातवापासून दूर ठेवणं योग्य नाही. हा निर्णय सर्वस्वी नंदू आणि तू दोघांचा आहे. विचार करून निर्णय घ्या. दादा प्रश्न तो नाहीये. मी तिकडे राहायला गेल्यावर माझी नोकरी चालू झाली की बाळ जास्त वेळ त्यांच्याकडेच असणार आहे ना. मग
प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे तुला काय म्हणायचं आहे की माझ्या आईला आपल्या बाळाचा लळा लागायला नको? तसं नाही म्हणायचंय मला नंदू. हे बघ, बाळ ज्याच्याकडे जास्त वेळ असतं ना त्याचेच विचार त्याचंच बोलणं तो आत्मसात करतो. आणि आपल्या बाळाने तुझ्या आईचे किंवा माझ्या आईचे विचार आत्मसात केलेले मला नाही चालणार. अरे उद्या जाऊन बाळाने आपल्या आयांसारखे मुलगा मुलगी हा भेदभाव केला तर काय करणार आहोत आपण? माझा तुझ्या आईवर अजिबात राग नाही, पण हे असे विचार माझ्या बाळाच्या मनात रुजलेले मला चालणार नाहीत नंतर. अगं असं काय बोलतेस तू? आपल्या बाळासोबत आपण सुद्धा असू की. अरे पण आपल्याला सगळं माहिती असताना आपण का रिस्क घ्यायची? नकोच नंदू. आपलं बाळ जरा मोठं होऊ दे, त्याला आपला लळा लागू दे आणि मग आपण तिकडे जाऊ काही वर्षांनी. नाही, खरं तर बाळांवर संस्कार आपल्या घरातल्यांकडूनच होतात ही गोष्ट मला मान्य आहे. आणि मला खरं सांगायचं तर चिंगीची आता काळजी वाटायला लागली. कारण आईचं जे काय वागणं सध्या चाललेलं आहे सगळ्याच बाबतीत आता ती अति करायला लागलेली. आणि लहान मुलांवर काही झालं तरी आपल्या वागण्याचा परिणाम होतो. दादा, या गोष्टीचं काहीतरी करावं लागणार आहे. उद्या बाळ झालं आणि ती मुलगी निघाली तर काय करणार आहोत आपण? करेक्ट यायचं. आईंचा मुलगा होण्याचा अट्टास वाढत चाललाय. बरं, चला मी निघते. खूप दमायला झालंय आणि ह्याला पण घरी जाऊन झोपवायला हवं ना आता. आनंदी, तू बरी आहेस ना? हो, बरी आहे. बरं, काळजी घे आणि तू पण आराम कर आता. येऊ? हो हो, या. कदाचित आपण आईंबद्दल जास्त विचार करतोय का? नाही, म्हणजे मान्य मला नातू नातू करतायत त्या, पण आता मला मुलगी झाली, त्यांना नात झाली तर त्या काही स्वीकारणार नाहीये का तिला? आता माझी किती काळजी घेतात त्या, पण माझी काळजी घेत असताना चिंगीकडे दुर्लक्ष नाही करत. चिंगीवर पण खूप जीव आहे त्यांचा. आपण उगाच विचार करतोय नाही? आनंदी, चिंगी राघवची पहिली मुलगी आहे म्हणून आईंनी तिला स्वीकारलं, तिचे लाड करतायत, तिच्याकडे लक्ष देतायत. पण जर समजा उद्या तुला मुलगा झाला तर त्या चिंगीकडेही दुर्लक्ष करतील. त्यांचा नातवाविषयीचा अट्टाहास कुठपर्यंत वाढत चाललाय माहिती? राघव, तो बाऊल उचल. बघितलंस, दोन्ही बाउलच्या खाली त्यांनी पेढे ठेवलेत. मुलगी होण्याचा विचार सुद्धा त्यांना नकोय. कळतंय ना?